अधिनियमातील कलम 156 व त्यास निगडित असणारे जे अधिनियमातील नियम 107 आहे त्याबाबतची आपण आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. मागच्या लाईव्ह सेशन मध्ये मी आपणास महाराष्ट्रात ज्या सहकारी संस्था ज्या किंवा पतसंस्था असतील, बँका असतील किंवा ज्या संस्थांच्या माध्यमातून ज्या आर्थिक देवघेवीचे व्यवहार होतात त्या संबंधातून त्या ज्या सभासद व संस्था यांच्या दरम्यानची जी येणे रक्कम असते किंवा त्या बाबतीत काही रक्कम वसूल करण्यासाठीचे जे काही वसुलीचे प्रमाणपत्र कायद्यास अभिप्रेत असणारी किंवा न्याय निर्णय, न्याय निवाडे आदेश या कायद्यातील तरतुदीप्रमाणे झालेले असतील किंवा माननीय दिवाणी कोर्टांचे काही न्याय निवाडे रक्कम वसुलीच्या बाबतीतील असतील किंवा देय रक्कम वसूल करून घेण्याबाबतचे जे निर्देश असतील किंवा जे आदेश असतील त्याच्या अंमलबजावणीसाठी मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून विविक्षित रक्कम वसूल करण्याचे मान्य निबंधक साहेबांचे अधिकार आहेत. त्या बाबतीत आपण मागच्या लाईव्ह सेशन मध्ये कलम 156 बाबतची जी चर्चा केलेली आहे त्याचबरोबर सदर कायद्यातील म्हणजे या कायदा जो आहे या बाबतीत जे रिलेटेड नियमातील तरतुदी आहेत मग त्यामध्ये नियम 83 असू दे, नियम 91 असू दे ते देखील आपण मागच्या लाईव्ह सेशन मध्ये पाहिलेले आहेत. आज आपण स्पेशली नियम 107 आपण पाहणार आहोत आणि या नियम 107 प्रमाणे हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मध्ये जे प्रकरण 12 आहे संकीर्ण म्हणून त्यामध्ये नियम 107 ह्याची जी या नियमाची तरतूद आहे कलम 156 अन्वय मालमत्ता जप्त करणे व तिची विक्री करणे असं याचं टायटल आहे आणि याबाबतची संपूर्ण कार्यपद्धती या नियम 107 मध्ये जी कायद्याने घालून दिलेले आहे, नियमाने घालून दिलेले आहे, अंतर्भूत केलेले आहे त्याबाबत आज आपण या लाईव्ह सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी मागच्या वेळेला सांगितलं की या नियमानुसार सर्वसाधारणपणे साधारण 33 पोट नियम आहेत नियम 107 मध्ये. त्यामध्ये आज आपण पाहूया सर्वसाधारणपणे या ठिकाणी या नियमातील तरतुदीप्रमाणे म्हणजे पोट नियम 1 जो आहे नियम 107 चा तो काय म्हणतो या पद्धतीने कलम 156 चे उपबंध लागू करणे ज्यामुळे आवश्यक झाले असेल असा हुकुमनामा धारण करणारा धनको किंवा ज्या संस्थेला तिने मिळवलेला दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा अथवा आदेश या अन्वये कोणतीही रक्कम देय असेल त्याचबरोबर निबंधक, लवाद, परिसमापक अथवा न्यायाधिकरण यांचा निर्णय, निवाडा अथवा आदेश या अन्वये कोणती रक्कम देय असेल, अधिनियमान्वये खर्च म्हणून कोणतीही रक्कम देण्यात आली असेल, निबंधकाने दिलेल्या प्रमाणपत्रान्वये संस्थेच्या मत्तेकडे कोणतीही रक्कम देय असेल आणि कलम 98 खाली कलम 101 पोट कलम 1 किंवा 2 खाली किंवा कलम 137 पोट कलम 1 खाली निबंधकाने मंजूर केलेल्या निकालपत्रान्वये कोणतीही रक्कम अशा रकमेवर कोणतेही देय असलेले व्याज किंवा ज्या व्यक्तीविरुद्ध असा हुकुमनामा, निर्णय, निवाडा किंवा आदेश मिळवण्यात किंवा काढण्यात आला असेल त्या व्यक्तीची मालमत्ता जप्त करून किंवा जप्त न करता केलेल्या विक्रीच्या कारवाईचा खर्च यासह देय असेल अशी संस्था ज्याच्या अधिकारितेत रणको राहत असेल किंवा रणकोची मालमत्ता असेल त्या वसुली अधिकाऱ्याकडे अर्ज करेल. संस्थेच्या बाबतीत संस्थेच्या समितीने आपल्या सदस्यापैकी कोणत्याही सदस्यास आपल्या वतीने अर्ज करण्यास व त्यावर सही करण्यास ज्या ठरावान्वये प्राधिकृत केले असेल अशा संस्थेच्या समितीच्या ठरावाची प्रत अर्जासोबत देण्यात येईल. परंतु नियम 84 मध्ये उल्लेख केलेले निवाडे किंवा आदेश या बाबतीत कलम 101 पोट कलम 1 किंवा 2 खाली दिलेल्या प्रमाणपत्राबाबत अशा अर्जाची आवश्यकता नाही. त्याचबरोबर पोट नियम 2 असा आहे म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारणपणे आता या पद्धतीने या म्हणजे कायदा कलम 156 प्रमाणे ज्या पद्धतीनं जे आदेश किंवा निर्णय किंवा ज्या पद्धतीने जी वसुली प्रमाणपत्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा या नियमामध्ये कलम 156 अन्वये मालमत्ता जप्त करणे व तिची विक्री करण्याची याची कार्यपद्धतीची सर्वसाधारणपणे म्हणजे रूपरेषा या
पोटकलम 1 मध्ये या कायद्याने घालून दिलेली आहे. तथापि या पोटकलमाप्रमाणे कलम 101 पोटकलम 1 किंवा 2 खाली दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये या पोटकलमामध्ये ज्या अर्जाचा उल्लेख केलेला आहे त्या अर्ज करायची आवश्यकता नाही असं हे पोटकलम म्हणतं. या पद्धतीनं पुन्हा पोटकलम यामध्ये नियम 107 पोटकलम 2 असा आहे. असा प्रत्येक अर्ज निबंधकांनी निर्दिष्ट केलेल्या नमुन्यात करण्यात येईल व अर्जदार त्यावर सही करेल आणि त्यासोबत कारवाईचा खर्च भागवण्यासाठी निबंधकाकडून निर्दिष्ट करण्यात येईल अशी कोणती असल्यास अनामत रक्कम ठेवण्यात येईल. अशा कारवाईच्या खर्चाचे प्रमाण वेळोवेळी सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे निबंधकांच्याकडून निश्चित करण्यात येईल. अशा प्रमाणानुसार कोणतीही नोटीस काढण्याची फी ₹50 पेक्षा अधिक असणार नाही व ती नोटीस बजावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला द्यावयाचा भत्ता प्रत्येक दिवसाला ₹100 पेक्षा अधिक असणार नाही किंवा कारवाईच्या इतर खर्चाची अनामत रक्कम उक्त रकमेच्या वसुलीसाठी जेवढा खर्च होण्याचा संभव असेल त्यापेक्षा अधिक असणार नाही. अर्जदाराकडे गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेविरुद्ध किंवा इतर मालमत्तेविरुद्ध कारवाई करण्याची किंवा जंगम मालमत्तेची जप्ती करण्याची इच्छा आहे किंवा कसे ते सूचित करण्यात येईल. म्हणजे या पद्धतीनं जेव्हा अशा पद्धतीचे या नियमाप्रमाणे जेव्हा कोणत्याही आदेशाचे किंवा निर्णयाचे किंवा प्रमाणपत्राचं जेव्हा एक्झिक्युशन करायचे असते तेव्हा संबंधित म्हणजे कलम 101 मधील प्रमाणपत्र वगळता इतर पद्धतीच्या वसुलीसाठी जे अर्ज केले जातात त्याबाबतचे या तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत. या पोटकलम 2 मध्ये आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर आहे पोटकलम 3. असा अर्ज मिळाल्यावर किंवा नियम 84 अन्वये निबंधक कारवाई करणार असेल तेव्हा वसुली अधिकारी अर्जात देण्यात आलेला तपशील निबंधकांच्या कार्यालयात कोणती कागदपत्रे असल्यास त्याच्याशी ताडून पाहता बरोबर व खरा असल्याबाबत पडताळून पाहतील आणि निबंधक निर्दिष्ट केलेल्या नमुन्यामध्ये 2 प्रतीमध्ये मागणीची नोटीस लेखी तयार करतील व त्यामध्ये कसूर करणाऱ्याचे नाव आणि येणे असलेली रक्कम नमूद करतील अशी या ठिकाणी तरतूद आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नियम 107 पोटकलम 4. पोट नियम 2 मध्ये निर्दिष्ट करण्यात आल्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने कामकाज करण्यात यावे अशी अर्जदाराने स्पष्टपणे इच्छा व्यक्त केली नसेल तर अंमलबजावणी ही सामान्यतः पुढील रीतीने करण्यात येईल आणि त्यासाठी सर्वसाधारणपणे 2 पोट नियम पुन्हा यामध्ये दिलेले आहेत. पोट नियम म्हणजे नियम 107 पोट नियम 4 पुन्हा त्यामधला एक कसूर करणाऱ्याच्या जंगम मालमत्तेसंबंधी प्रथम कार्यवाही करण्यात येईल परंतु त्यामुळे आवश्यकता असल्यास त्याच वेळी स्थावर मालमत्तेसंबंधी कारवाई करण्यास प्रतिबंध होणार नाही. त्यानंतर आहे पोटनियम 2. जर कोणती जंगम मालमत्ता नसेल आणि जंगम मालमत्तेच्या विक्रीचे उत्पन्न किंवा जप्त करून विकण्यात आलेल्या मालमत्तेच्या विक्रीचे उत्पन्न हे अर्जदाराच्या मागणीची संपूर्णता फेड करण्यास अपुरे असेल तर अर्जदाराकडे गहाण देण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेसंबंधी किंवा कसूर करणाऱ्या मालकीच्या इतर स्थावर मालमत्तेसंबंधी कारवाई करता येईल अशी देखील यामध्ये तरतूद आहे. यानंतरचा आहे मित्रांनो पोटकलम 5. जंगम मालमत्ता जप्त करताना आणि तिची विक्री करताना पुढील नियमांचे पालन करण्यात येईल. यामध्ये आता सर्वसाधारणपणे नियम 107 पुन्हा पोट नियम 5 व त्यामधला वसुली अधिकारी अर्जदारास आगाऊ नोटीस दिल्यानंतर कसूर करणारा जेथे राहत असेल किंवा जप्त करावयाची मालमत्ता जेथे असेल त्या गावी नगर किंवा शहरात जाईल आणि कसूर करणारावर जर तो हजर असेल तर मागणीची नोटीस बजावेल. देणे असलेली रक्कम खर्चासह ताबडतोब देण्यात आली नाही तर विक्री अधिकारी जप्त करेल आणि कसूर करणाऱ्यास जप्त केलेल्या मालमत्तेची यादी ताबडतोब देईल आणि जर येणे असलेल्या रकमांची पूर्वीच फेड करण्यात आली नसेल तर जप्त केलेल्या मालमत्ता ज्या जागी ज्या दिवशी ज्या वेळी विक्रीसाठी आणण्यात येईल ती जागा तो दिवस व ती वेळ याबाबतची माहिती देईल. जर कसूर करणारा गैरहजर असेल तर विक्री अधिकारी
त्याच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ पुरुषावर किंवा त्याच्या अधिकृत एजंटावर मागणीची नोटीस बजावील त्या किंवा अशा रीतीने नोटीस बजावणे शक्य नसेल तेव्हा मागणीच्या नोटिशीची एक प्रत त्याच्या राहण्याच्या ठिकाणच्या कोणत्याही ठळक जागी लावण्यात येईल. त्याचबरोबर तो जप्तीच्या कामास सुरुवात करेल आणि जप्त केलेल्या मालमत्तेची यादी कसूर करणाऱ्याच्या नेहमीच्या राहण्याच्या जागेवरती लावील व त्यामध्ये ज्या ठिकाणी मालमत्ता ठेवण्यात येईल ती जागा, विक्रीचे ठिकाण, दिवस व वेळ नमूद करण्यात येईल. अत्यंत महत्वाची तरतूद आहे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा जंगम मालमत्ता जप्तीच्या बाबतीतील ही प्रक्रिया या पोटकलम सर्वसाधारणपणे 5A मध्ये नमूद केलेली आहे. पुन्हा पोटनियम 5B आपण आता बघू मित्रांनो. जप्ती करण्यात आल्यानंतर वसुली अधिकाऱ्यास जप्त केलेली मालमत्ता अर्जदारांच्या किंवा अन्य व्यक्तीच्या अभिरक्षेत ठेवण्याची व्यवस्था करता येईल. जर वसुली अधिकारी मालमत्ता अभिरक्षेत ठेवण्यासाठी अर्जदारास भाग पाडेल तर त्याने तसे करणे हे त्याचेवर बंधनकारक असेल आणि त्याच्या हयगयीमुळे झालेली कोणतीही हानी ही अर्जदार भरून काढेल. जर जप्त केलेली मालमत्ता ही गुरेढोरे असतील तर अर्जदार त्यांना आवश्यक ते चारा पाणी देण्यास जबाबदार असेल. वसुली अधिकाऱ्यास कसूर करणाऱ्याच्या किंवा अशा मालमत्तेच्या हितसंबंध असल्याचा दावा सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून जर तो मालमत्तेची मागणी करण्यात येईल तेव्हा ती सादर करण्यात येईल. याबद्दल एक किंवा अधिक अशा पुरेशा जामीनानिशी निबंधकांकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा नमुन्यात बंधपत्र करून देईल. तर ती ज्या गावात किंवा ज्या ठिकाणी जप्त करण्यात आले असेल त्या गावात किंवा त्या ठिकाणी उक्त मालमत्ता अशा कसूर करणाऱ्याच्या किंवा अशा व्यक्तीच्या स्वाधीन करता येईल अशी ही तरतूद आहे. त्यानंतर आहे मित्रांनो पोटनियमातील या तरतुदीप्रमाणे सर्वसाधारणपणे पोटनियम 5K बघू आता आपण. यामध्ये जप्तीच्या बाबतीतील म्हणजे सगळ्यात महत्वाची तरतूद आहे. जप्ती ही सूर्योदय व सूर्यास्ताच्या दरम्यान करण्यात येईल. ती इतर कोणत्याही वेळी करण्यात येणार नाही. म्हणजे जप्ती ही सूर्योदय व सूर्यास्त या वेळेच्या दरम्यान करण्यात येईल. म्हणजे सूर्योदय होण्याच्या पूर्वी आणि सूर्यास्ताच्या नंतर ती करू शकत नाही अशी सर्वसाधारणपणे या कायद्यामध्ये तरतूद आहे. यानंतरचे आहे ड. जप्ती वाजवीपेक्षा अधिक असणार नाही. म्हणजे जप्त केलेली मालमत्ता ही शक्यतोवर जप्ती मालमत्ता अटकावून ठेवणे, तिची विक्री यास अनुषंगिक असलेला खर्च धरून कसूर करणाऱ्याकडून व्याजासह येणे असलेल्या रकमेइतकी असेल. म्हणजे या ठिकाणी ही सुद्धा अत्यंत महत्वाची तरतूद आहे. जप्त करावयाच्या मालमत्तेची सर्वसाधारणपणे त्याच्या म्हणजे त्या जेवढी येणे रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला कुठल्याही पद्धतीची जप्ती करता येणार नाही अशी ही तरतूद आहे. यानंतर पुन्हा यामधल्या नियमामध्ये पोटनियम E आहे. यामध्ये कसूर करणाऱ्याच्या मालकीच्या जमिनीचे पीक किंवा कापणी न केलेले उत्पन्न जप्त करण्यात आले असेल तर वसुली अधिकाऱ्यास ते कापणीसाठी व गोळा करण्यासाठी योग्य वेळ होईल तेव्हा त्याची विक्री करण्याची किंवा आपल्या मर्जीनुसार योग्य हंगामात त्याची कापणी करून किंवा गोळा करून ते विकण्यात येईपर्यंत योग्य ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करता येईल. पिकाची कापणी करून ते ठेवण्यात आल्याच्या बाबतीतील पिकाची कापणी करण्याचा किंवा तो गोळा करण्याचा आणि असे पीक उत्पादन साठवण्याचा खर्च मालमत्ता मुक्त करण्यात आल्यावर मालकाकडून घेण्यात येईल किंवा ती विकण्यात आल्याच्या बाबतीत विक्रीच्या उत्पन्नातून तो देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातील जे पिकं असतात किंवा कापणी न केलेलं जे शेती उत्पन्न असतं या बाबतीतील या उत्पन्नातून त्या किंवा ते जप्त करण्यात आलेलं असेल तर त्या बाबतीतील हा जो नियम 107 मधला पोट नियम 5 आहे त्यामध्ये हा पुन्हा तरतूद आहे 5E. या बाबतीतील या ठिकाणी सगळ्यात महत्वाची तरतूद आहे. आपण जेव्हा म्हणजे पीक असतं किंवा कापणी न केलेलं उत्पन्न असतं
कृषी उत्पन्न त्या बाबतीतील ही तरतूद आहे मित्रांनो. यानंतर आहे मित्रांनो नियम 107 पोटनियम 5 यामध्ये वसुली अधिकारी जप्त करण्यात आलेले बैल किंवा गुरेढोरे हे कामावरती लावणार नाही किंवा जप्त केलेल्या अशा मालाचा किंवा वस्तूचा उपयोग करणार नाही आणि तो गुरेढोरे किंवा पशुधन यासाठी आवश्यक त्या चारा पाण्याची तरतूद करेल. त्यासाठीचा खर्च हा मालमत्ता मुक्त करण्यात आल्यावर मालकाकडून घेण्यात येईल आणि ते विकण्यात आल्याच्या बाबतीत विक्रीच्या उत्पन्नातून तो देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी जे पशुधन जेव्हा जप्त केलं जातं वसुली अधिकाऱ्यांच्या मार्फत तेव्हा त्यास अनुसरून ही तरतूद आहे. अत्यंत महत्वाची तरतूद आहे. यानंतरचे आहे मित्रांनो नियम 5ग बघू आपण. यामध्ये वसुली अधिकाऱ्याने कोणताही तबेला, गोठा, धान्याचे कोठार, गोदाम, पडघर, आउट हाऊस किंवा इतर इमारत बळाचा वापर करून उघडपणे हे विधिसम्मत असेल आणि तसेच त्यात जेथील बाहेरचे दार उघडे असेल अशा कोणत्याही राहत्या घरात प्रवेश करता येईल आणि अशा कसूर करणाऱ्याच्या मालकीची आणि त्यामध्ये ठेवण्यात आलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी अशा राहण्याच्या घरातील कोणत्याही खोलीचे दार फोडून उघडता येईल. मात्र अशा वसुली अधिकाऱ्याने यात त्यानंतर तरतूद केल्याप्रमाणे असेल ते खेरीज करून अशा राहण्याच्या घरात स्त्रियांच्या उपयोगासाठी किंवा स्त्रियांना राहण्यासाठी राखून ठेवलेली खोली फोडून उघडणे किंवा त्यात प्रवेश करणे हे विधिसम्मत नाही. म्हणजे जेव्हा जप्तीसाठी तुम्ही कोणताही तबेला असू दे, गोठा असू दे, धान्याचे कोठार असू दे, गोदाम असू दे, पडघर किंवा ज्याला आपण आउट हाऊस म्हणतो ते असू दे किंवा इतर इमारत असेल रहिवासी, त्या बाबतीतील या तरतुदी आहेत. या नियम 107 5ग मध्ये तरतूद केल्याप्रमाणे अशा पद्धतीच्या इमारतीमध्ये या तरतुदी ज्या असतील त्या बाबतीतील त्या अशा राहण्याच्या घरामध्ये ज्या स्त्रियांच्या उपयोगासाठीच्या खोल्या असतात किंवा त्यांच्यासाठी रिझर्व्ह रूम्स असतात त्यामध्ये आपल्याला त्या खोली फोडण्याचे अधिकार हे या विधिसम्मत हा कायदा मानत नाही. त्या पद्धतीने वसुली अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने कारवाई करता येत नाही. म्हणजे इतर ठिकाणी त्यांना दार उघडे असेल किंवा कोणत्याही घरामध्ये प्रवेश करता येईल, मात्र त्यामध्ये ज्या ठिकाणी जप्त करावयाच्या कारणासाठी ते जातील त्या कोणत्याही खोलीचे ते दार फोडू शकतात किंवा त्या मालमत्ता जप्त दार फोडून करू शकतात. मात्र स्त्रियांच्यासाठी स्पेसिफिकली ज्या रूम्स असतात त्या दरवाजे त्यांना फोडता येत नाहीत किंवा त्या पद्धतीनं त्यांना जे रिझर्व्ह रूम्स असतील त्या ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध समजला जातो त्या ठिकाणी त्यांना तो प्रवेश करणे हे विधिसम्मत कायदा मानत नाही. यानंतरची आहे तरतूद मित्रांनो नियम 107 5 कसूर करणाराची मालमत्ता ही ज्या घराचे दार बंद असेल अशा राहण्याच्या घरात किंवा रूढी किंवा प्रथेनुसार स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या ज्या जागा खाजगी म्हणून समजण्यात येतात अशा कोणत्याही जागेत ठेवण्यात आली आहे असे वसुली अधिकाऱ्यास सकारण वाटत असेल त्या बाबतीत वसुली अधिकारी ती बाब जवळचे पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अधिकाऱ्यास कळवतील. अशी माहिती मिळाल्यानंतर उक्त ठाणे स्वाधीन असणारा अधिकारी त्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी पाठवतील व वसुली अधिकाऱ्यास उक्त पोलीस अधिकाऱ्यासमक्ष अशा राहण्याच्या घराचे बाहेरचं दार बळाचा वापर करून उघडता येईल किंवा स्त्रियांसाठी असलेली खोली खेरीज करून घरातील कोणत्याही खोलीचे दार फोडून उघडता येईल. तसेच वसुली अधिकाऱ्यास पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष जनानखान्यातील स्त्रियांना निघून जाण्यासाठी योग्य ती नोटीस दिल्यानंतर आणि जर त्या स्त्रिया कुलीन असतील आणि त्यांना रूढी आणि परंपरेनुसार चार चौघात येणे शक्य नसेल तर त्यांना योग्य रीतीने तेथून निघून जाण्यासाठी योग्य त्या साधनांची तरतूद केल्यानंतर कसूर करणाऱ्याची कोणती मालमत्ता जनानखान्यात ठेवण्यात आली असेल तर ती जप्त करण्याच्या कारणासाठी जनानखान्यात प्रवेश करता येईल. परंतु जर अशी मालमत्ता तेथे सापडेल तर ती अशा जागेतून ताबडतोब हलवण्यात येईल आणि त्यानंतर ती जागा भोगवटा करणाऱ्या पूर्वीच्या व्यक्तींना मोकळी करून देण्यात येईल. अत्यंत महत्वाची तरतूद आहे. या ठिकाणी या नियमातील तरतुदीप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक अशा प्रसंगी संबंधित वसुली अधिकाऱ्यांनी या पद्धतीने या कायद्यातील तरतुदीमध्ये ज्या अत्यंत
काटेकोरपणे ज्या तरतुदी करून म्हणजे ज्या नियमामध्ये ह्या तरतुदी केलेल्या आहेत त्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी जर कुठल्याही नियमाचा भंग झाला तर ती संपूर्ण वसुलीची प्रक्रिया मित्रांनो बेकायदेशीर ठरू शकते. यानंतर पुन्हा तरतूद आहे मित्रांनो, वसुली अधिकारी विक्रीच्या आदल्या दिवशी व विक्रीच्या दिवशी कसूर करणारा जेथे राहत असेल त्या गावात किंवा विक्रीस योग्य प्रसिद्धी देण्यासाठी वसुली अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा इतर ठिकाणी नियोजित विक्रीची वेळ व ठिकाणी याबाबत दौंडी पिटून उद्घोषणा करण्याची व्यवस्था करतील. विक्री बद्दलची नोटीस ज्या तारखेला बजावण्यात आली असेल किंवा खंड अ मध्ये दिलेल्या रीतीने लावण्यात आली असेल त्या तारखेपासून 15 दिवसाची मुदत संपेपर्यंत कोणतीही विक्री करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे. परंतु जप्त करण्यासाठी आलेली मालमत्ता त्वरित स्वाभाविकरित्या नाश पावणारी असेल किंवा ती ताब्यात ठेवण्याचा खर्च हा तिच्या किमतीपेक्षा अधिक होण्याचा संभव असेल, त्या बाबतीत येणे असलेली रक्कम ताबडतोब भरण्यात आली नाही तर उक्त 15 दिवसाची मुदत संपण्यापूर्वी वसुली अधिकाऱ्यास कोणत्याही वेळी ती विकता येईल अशी देखील तरतूद आहे. त्याचबरोबर पुढं नियम 5 नियोजित वेळी वसुली अधिकाऱ्यास इष्ट वाटेल त्याप्रमाणे मालमत्ता एका किंवा अधिक गटात ठेवण्यात येईल आणि सर्वात अधिक बोली बोलणाऱ्यास ती देण्यात येईल. परंतु देऊ केलेली किंमत ही गैरवाजवी कमी असल्याचे आढळून येईल त्या बाबतीत किंवा इतर पुरेशा कारणावरून वसुली अधिकाऱ्यास सर्वात अधिक बोली स्वीकारण्यास नकार देण्याची मोकळीक देखील आहे. तसेच वसुली अधिकाऱ्यास स्वविवेकानुसार निर्दिष्ट केलेल्या दिवसापर्यंत व वेळेपर्यंत विक्री तहकूब करण्याची आपली कारणे नमूद करून विक्री तहकूब करता येईल. 7 दिवसापेक्षा अधिक मुदतीपर्यंत अशा रीतीने विक्री तहकूब करण्यात येईल. त्याबाबत खंड आय अन्वये नवीन उद्घोषणा करण्यात येईल. परंतु अशी नवीन उद्घोषणा करण्याची आवश्यकता नाही. या गोष्टीस कसूर करणाऱ्या व्यक्तीची संमती असेल तर अशी नवीन मित्रांनो केलेली आहे. त्याचबरोबर नियम 107(5) यानंतर आपण बघूया. विकण्यात आलेल्या मालमत्तेच्या विक्रीच्या वेळी किंवा विक्री अधिकारी नेमतील अशा त्यानंतरच्या वेळी रोख रक्कम देण्यात येईल आणि खातेदारास तो मालमत्तेची संपूर्ण रक्कम देईपर्यंत मालमत्तेचा कोणताही भाग नेण्यास परवानगी देण्यात येणार नाही. खरेदीदार खरेदीची रक्कम देण्यास कसूर करेल त्याबाबत मालमत्ता पुन्हा विकण्यात येईल अशी देखील तरतूद आहे. यानंतर आहे नियम 107(5) मालमत्तेच्या विक्रीपासून मिळालेले उत्पन्न कर्जदारांच्याकडून येणे असलेल्या रकमेपेक्षा अधिक होईल त्या बाबतीत व्याज आणि कामकाजाचा खर्च व इतर आकार वजा केल्यानंतर अधिक असलेली रक्कम कसूर करणाऱ्यास देण्यात येईल. त्यानंतरची तरतूद आहे मित्रांनो 5 विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेल्या दिवसापूर्वी कसूर करणारी किंवा तिच्या वतीने काम करणारी कोणतीही व्यक्ती किंवा जप्त केलेल्या मालमत्तेत हितसंबंध असल्याचा दावा सांगणारी कोणतीही व्यक्ती व्याज भत्ता व मालमत्ता जप्त करण्यात आलेले इतर सर्व खर्च धरून देणे असलेली संपूर्ण रक्कम देईल तर वसुली अधिकारी जप्तीबद्दलचा आदेश रद्द करतील आणि ती मालमत्ता ताबडतोब मुक्त करतील. यानंतरची तरतूद आहे नियम 107(5) दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 यांच्या कलम 60 च्या परंतुकान्वये जप्तीतून सूट मिळवलेली सर्व जंगम मालमत्ता ही या नियमान्वये जप्त केली जाण्यास किंवा विकली जाण्यास पात्र असणार नाही. त्याचबरोबर या सर्वसाधारणपणे मित्रांनो नियम 107(5) मध्ये ज्या ह्या तरतुदी होत्या या सर्वसाधारण जी जंगम मालमत्तेच्या जप्ती विक्रीबाबतच्या तरतुदी आहेत, अत्यंत महत्वाच्या तरतुदी आहेत. यानंतरचा पोट नियम आहे नियम 107 पोटनियम 6 जप्त करावयाची जंगम मालमत्ता ही शासकीय नोकर किंवा रेल्वेचा कर्मचारी किंवा स्थानिक प्राधिकारी संस्थेचा किंवा पिढीचा किंवा कंपनीचा नोकर यांचा पगार किंवा भत्ता किंवा वेतन असेल त्या बाबतीत वसुली अधिकाऱ्यास विक्री अधिकाऱ्याकडून प्रतिवृत्त मिळाल्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 60 च्या उपबंधास अधीन राहून उक्त रक्कम असा पगार किंवा भत्ता किंवा वेतने यातून वसुली अधिकारी निर्देश देईल त्याप्रमाणे एकठोक रकमेने किंवा मासिक हप्त्यांच्या स्वरूपात
काढून ठेवण्यात येईल अशा पद्धतीने आदेश देता येईल आणि असा आदेश मिळाल्यावर असा पगार किंवा भत्ता किंवा वेतने वाटणे हे ज्याचे कर्तव्य असेल असा अधिकारी किंवा इतर व्यक्ती यथास्थिती आदेशान्वये किंवा मासिक हप्त्यानुसार येणे असलेली रक्कम काढून ठेवील व ती वसुली अधिकाऱ्यांच्याकडे पाठविल। यानंतरची तरतूद आहे मित्रांनो नियम 160 मधील पोट नियम 7 यामध्ये पुन्हा पोट नियम 1 आहे, जप्त करावयाची मालमत्ता ही संयुक्त मालक म्हणून कसूर करणारा व इतर व्यक्ती यांच्या मालकीच्या जंगम मालमत्तेतील कसूर करणाऱ्याचा शेअर किंवा हितसंबंध असेल त्या बाबतीत कसूर करणारा नोटीस देऊन जप्ती करण्यात येईल व उक्त नोटिशी अन्वये त्या शेअर किंवा हितसंबंध हस्तांतरित करण्यास किंवा त्याचेवर कोणत्याही प्रकारचा भार निर्माण करण्यास प्रतिबंध करण्यात येईल। त्यानंतर आहे 2 पोटनियम, जप्त करावयाची मालमत्ता ही न्यायालयात अनामत न ठेवलेला किंवा शासकीय अधिकाऱ्याच्या अभिरक्षेत नसलेला परक्राम्य दस्तऐवज असेल त्या बाबतीत असा दस्तऐवज प्रत्यक्ष ताब्यात घेऊन जप्ती करण्यात येईल आणि उक्त दस्तऐवज हा जप्तीचा आदेश देणाऱ्या वसुली अधिकाऱ्याच्या कार्यालयात आणला जाईल आणि तो पुढील आदेश देईपर्यंत तेथेच ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे। त्यानंतर आहे पोटकलम 3 यामधला, जप्त करावयाची मालमत्ता ही कोणत्याही न्यायालयाच्या किंवा शासकीय अधिकाऱ्याच्या अभिरक्षेत असेल त्या बाबतीत अशी मालमत्ता आणि तीवर देणे होईल असे कोणतेही व्याज किंवा लाभांश नोटीस देणाऱ्या वसुली अधिकाऱ्याच्या आणि आणखी मागण्यास अधीन राहून देण्यात येऊ नये अशा विनंती करणारी नोटीस अशा न्यायालयास किंवा अधिकाऱ्यास देऊन जप्ती करण्यात येईल। परंतु अशी मालमत्ता ही दुसऱ्या जिल्ह्याच्या न्यायालयाच्या किंवा वसुली अधिकाऱ्याच्या अभिरक्षेत असेल तर कोणतेही अभिहस्तांकन किंवा जप्ती याच्या आधारे किंवा अन्यथा कसूर करणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अशा मालमत्तेत हितसंबंध असण्याचा दावा सांगणारी इतर कोणती व्यक्ती आणि अर्जदार यांच्यामध्ये उद्भवणारा मालकी हक्क किंवा अग्रता या संबंधीचा कोणताही प्रश्न निर्णयासाठी अशा न्यायालयाकडे किंवा वसुली अधिकाऱ्यांच्याकडे सोपवण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा या ज्युरिडिक्शन्स असतात त्या पद्धतीने काही ज्युरिडिक्शनच्या बाहेरच्या वसुली असतील तेव्हा या पद्धतीने या तरतुदींच्या अभिप्रेत तरतुदीप्रमाणे अंमलबजावणी या ठिकाणी करावी लागते। यानंतर आहे मित्रांनो नियम 107 पोटनियम 8.1, जप्त करावयाची मालमत्ता ही पैसा देण्याबद्दलचा किंवा घाण किंवा भार याच्या अंमलबजावणीतील विक्रीबद्दलचा हुकुमनामा असेल त्या बाबतीत जर जप्त करावयाचा हुकुमनामा निबंधकाने किंवा कलम 93 अन्वये निबंधकाने ज्याच्याकडे वाद पाठवले असेल अशा कोणत्याही व्यक्तीने किंवा नामनिर्दिष्ट व्यक्तीने मंडळाने दिला असेल तर निबंधकांच्या आदेशान्वये जप्ती करण्यात येईल। आणि यामध्ये पुन्हा पोटनियम 2 आहे, खंड 1 अन्वये निबंधक आदेश देईल तेव्हा तो ज्याने हुकुमनामा जप्त केला असेल त्या अर्जदाराच्या अर्जावरून जप्त केलेल्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करेल आणि त्याच्या निव्वळ उत्पन्नाचा विनियोग अंमलबजावणी करावयाच्या हुकुमनाम्याच्या रकमेची परतफेड करण्यासाठी करेल। पुन्हा त्यामध्ये पोटनियम 3 आहे, खंड 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रकारचा दुसरा हुकुमनामा जप्त करून अंमलबजावणी करावयाचा हुकुमनामा धारण करणारी व्यक्ती ही जप्त करण्यात आलेला हुकुमनामा धारण करणाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून समजण्यात येईल आणि तिला अशा रीतीने जप्त केलेला हुकुमनामा तो धारण करणाऱ्याच्या वतीने कोणत्याही रीतीने अंमलात आणण्याचा अधिकार आहे असं या ठिकाणी हा नियम समजतो। यानंतरचा आहे पुन्हा पोटनियम 4, हुकुमनामाच्या अंमलबजावणीनुसार जप्त करावयाची मालमत्ता ही खंड 1 मध्ये उल्लेख केलेल्या हुकुमनाम्याहून अन्य स्वरूपाचा हुकुमनामा असेल त्या बाबतीत वसुली करणारा अधिकारी असा हुकुमनामा धारण करणाऱ्या व्यक्तीस नोटीस देऊन जप्ती करेल आणि तिला तिचे कोणत्याही प्रकारे हस्तांतर किंवा आकारणी करण्यास प्रतिबंध करेल। पुन्हा यामध्ये पोटनियम 5 आहे, या पोटनियमाने जप्त केलेला हुकुमनामा धारण करणारी व्यक्ती अशा हुकुमनाम्याची अंमलबजावणी करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यास वाजवीरित्या आवश्यक असेल अशी माहिती
अशी माहिती व मदत येईल. त्यानंतर आहे 6 पोटनियम. दुसरा हुकूमनामा जप्त करून ज्याची अंमलबजावणी करायची असा हुकूमनामा धारण करणारा व्यक्तीने अर्ज केल्यानंतर या पोटनियमान्वये जप्तीचा आदेश देणारा वसुली अधिकारी जप्त केलेल्या हुकुमान्वये जो बांधला गेला अशा निर्णीत ऋणकोस अशा आदेशाची नोटीस देईल आणि आदेशाची नोटीस मिळाल्यानंतर अशा निर्णीत ऋणकोने अशा आदेशाचे उल्लंघन करून वसुली अधिकाऱ्यामार्फत किंवा अन्य रीतीने जप्त केलेल्या हुकुमनाम्यान्वये रक्कम दिल्यास किंवा तिच्या बाबतीत तडजोड केल्यास जप्ती अंमलात असेपर्यंत तिला मान्यता देण्यात येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये सर्वसाधारणपणे आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 156 शी रिलेटेड असणारा याच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील नियम 107 मधील सर्वसाधारणपणे आपण पोटनियम 8 पर्यंतची आजच्या या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा केलेली आहे. या तरतुदी जेव्हा या रक्कम वसुली करण्याच्या बाबतीतील तरतुदी असतात, या बाबतीत सर्वसाधारणपणे या सर्व नियमातील तरतुदींचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. जेव्हा या मालमत्तांच्या बाबतीतील म्हणजे या सर्वसाधारण आतापर्यंत आपण ऐकलेल्या ह्या जंगम जप्ती किंवा त्या बाबतीतील मिळकतीच्या बाबतीतील या तरतुदी होत्या, त्याचबरोबर या हुकुमनाम्यांच्या किंवा या निर्णयांच्या किंवा आदेशांच्या अंमलबजावणीसाठी काही ज्युरिडिक्शनच्या तरतुदी आहेत. काही म्हणजे सर्वसाधारणपणे इमारतीमध्ये किंवा पद्धतीनं वसुली अधिकाऱ्यांना जेव्हा काही इमारतीमध्ये आतमध्ये जाऊन ज्या पद्धतीने या नियमास अभिप्रेत असणाऱ्या तरतुदीप्रमाणे त्यांना कुठपर्यंत अधिकार प्राप्त होतात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या पद्धतीने वसुली करता येत नाही, या ठिकाणी या पद्धतीने या नियमास अभिप्रेत असणाऱ्या तरतुदींची आपण या ठिकाणी आज चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, या पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण या नियम 107 मधील पुन्हा पोटनियम 9 पासून पुढीलची माहिती मी सर्वसाधारणपणे पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये सादर करेन. तर आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये मित्रांनो, आपल्या सर्वांच्या देहरूपी मंदिरातील त्या परमेश्वर रूपी शक्तीस मी नमन करून आजचं हे लाईव्ह सेशन या ठिकाणी तहकूब करतो. आपण सर्व आपल्या स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घेत राहा इतकं सांगतो आणि आजचं हे लाईव्ह सेशन या ठिकाणी तहकूब करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.